हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही आलो आहे कोपरगावच्या गोदाघाट महोत्सवमध्ये. तर आज आहे ना खूपच गर्दी होती गोदाघाटमध्ये. तर इथे ना खूप छान छान स्टॉल पण लागलेले होते आणि हे दरवर्षी भरतं, वर्षातून एकच असतं पण छान राहतं आणि अरेंजमेंट पण खूप छान आहे. त्यांनी इथे ना केच पण खूप सुंदर काढले होते. ह्या मुली ना खूप छान नृत्य करत होत्या. काय पुढे जाऊन काय मला बघता नाही आलं कारण खूपच गर्दी होती आणि इथं डेकोरेट पण खूप सुंदर केलं होतं. आणि सुरुवात आहे ना यांनीच खरेदीची केली. म्हटलं जॅकेट घ्यायचं ठीक आहे, म्हटलं घ्या म्हटलं. तो तो छान आहे. एक नंबर दिसतंय. शेवटी नाही ना फर्स्टच आवडला, खूप छान होता तो पण, कारण तोच आवडला. पण इथे हळदी कुंकाचं डेकोरेट आले होतं, खूप सुंदर वाटत होतं आणि त्यांनी खूप छान बनवलेलं होतं म्हटलं. आणि मी हळदी कुंकाचं घेतलं नव्हतं आणि मी तसं तुम्हाला घरी जाऊन दाखवणारच आहे. आणि ना माझा थोडा घसा बसलेला आहे आणि ना खूपच छान वाटत होते. हे पण यांनी ना नारळापासून बनवलेलं आहे झाडं लावण्यासाठी. आपल्याला जे पाहिजे ते पण खूप सुंदर केलेले आहे त्यांनी. आणि इथं म्हटलं चला मसाले घेऊया, तर मसाले खूप छान होते. म्हटलं घेऊ का नको, तर त्यांनी टेस्ट करायला दिलं होतं. तसे मसाले खूप छान होते. म्हटलं चला घेऊया. तर आम्ही 2 घेतलं, एक व्हेजिटेबल घेतला आणि एक नॉनव्हेज मसाला पण घेतला. आणि खूप सुंदर इथे बेडसाठी ना उशिरा होता, तर म्हटलं चला घेऊया. माझा आवाज खराब येतो, घसा बसलेला आहे. आज तरी थोडा आवाज बरा आहे, तर खूपच होता माझा बसलेला, म्हणून मी ब्लॉग टाकत नव्हते. आणि अशा प्रकारे ना आमची खरेदी आसपास भरपूर झाली, एवढं काही घेतलं नाही. इथे ना खूपच गर्दी होती. तर खाण्यासाठी खूप छान छान स्टॉल पण होते, पण काय खावं तेच कळत नव्हतं कारण गर्दीच इतकी होती ना. मग शेवटी आम्ही ना आलू रोल घेतला आणि ना मसाला पाव घेतला. अशा प्रकारे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.